काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले, हात मोडल्याचं नाटक केलं, असं काही घडलेलं नव्हतं. कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही. आणि 3 महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगे पाटील घरी गेले होते, 3 महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं. उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते, जरांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते. 3 महिन्यांपूर्वी तो जरांगे पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटर्न का मारतो, हा एक मोठा महत्वाचा विषय होता. जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल, जर आपण या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. तो राणेंचा कार्यकर्ता आहे.